तरी ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस रविवारी रात्री 1:15च्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते। यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि ही चिठ्ठी तिने घरातल्या मोलकरणीला, घरातल्या मदतनीस ज्या होत्या त्यांना लिहिली होती। सविता को कहना फ्रूट ला दे, घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी। सविता को कहना फ्रूट ला दे, घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी असं ज्योतीने या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं। तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू खुशमुश असं लिहिलेलं होतं। ही चिठ्ठी सापडलेली त्याची दृश्यही आपण बघतोय। नक्की या चिठ्ठी मागे काय आहे आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सोमेश आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, या चिठ्ठी मागे आणखीन काय लपलेलं आहे, यातनं आणखीन काही खुलासे झालेत का? नक्कीच या चिठ्ठीकडे आपल्याला सर्वसाधारण चिठ्ठी म्हणून पाहता येणार नाही। जर आपण व्हॉट्सअप चॅट जरी पाहिलं, ज्याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी आपण केला होता आपल्या बातमीमध्ये, तर त्यावेळी आपण म्हटलं की ज्योतीला असं सांगितलं जात होतं की संबंधित एजंटला गुरुद्वारामध्ये घेऊन ये। आता गुरुद्वारा हा शब्द कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या वास्तूसाठी, एखाद्या वेगळ्या ठिकाणासाठी कोडवर्ड म्हणून सुद्धा वापरलेला असू शकतो। ज्योती मल्होत्रा स्वतःचं इंस्टाग्राम रील स्टार किंवा यूट्यूबर हे कव्हर म्हणून वापरत होती आणि यूट्यूबर असल्याच्या निमित्ताने ती अटारी बॉर्डरवरती जात होती, तिथे ते व्हिडिओज बनवत होती। पण प्रत्यक्ष ती तिथून जाणाऱ्या कुठल्या अंडर कव्हर्स एजंट्स आहेत का, भारताकडून कुठले गुप्तहेर तिथे जात आहेत का, याविषयीची माहिती पाकिस्तानला देत होती। तर त्याच अनुषंगाने यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाच्या जितक्या चौकशा झालेल्या आहेत आणि जितके इन्व्हेस्टिगेशन झालेले आहेत, मग ते वेगवेगळ्या स्वरूपाच्या माओवाद्यांच्या बाबतीत असतील किंवा दहशतवाद्यांच्या बाबतीत, तर त्यामध्ये अशा स्वरूपाच्या कोडवर्डमध्ये जास्तीत जास्त संभाषणं होतात किंवा एकमेकांना मेसेज दिले जातात, जेणेकरून या कोडवर्डच्या माध्यमातून समोरच्याला निरोप पोहोचवला जावा। आणि जर ज्या कोणत्या इंटेलिजन्स एजन्सीज किंवा पोलीस यंत्रणा ज्या या स्वरूपाची पत्र डिकोड करण्याचे प्रयत्न करतात, तर त्यांना अशा स्वरूपाच्या पत्रांवरून कोणताही पुरावा हाती लागू नये किंवा कोणताही निरोप कळू नये। अनेकदा जेलमधूनही ज्यावेळी पत्र लिहिली गेली आहेत, त्यावेळी सुद्धा अशा स्वरूपाचे कोडवर्ड हे ISIचे लोक किंवा दहशतवादी असतील किंवा मग माओवादी असतील यांनी वापरलेत। आता जी चिठ्ठी ज्योती मल्होत्राच्या घरी सापडली आहे की ज्यामध्ये ती एका डॉक्टराचा निरोप लिहिते, त्यासोबतच फ्रूट्स ला दे असं म्हणून लिहिते, तर या सगळ्या मागे काही ना काहीतरी कोडवर्ड असू शकतो का, याचाही तपास हा पोलिसांच्या वतीने केला जाईल। त्याचं कारण असं आहे की अशा स्वरूपाची चिठ्ठी लिहून ठेवण्याचं कारण काय, जर एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर त्याविषयीचा निरोप हा आई वडिलांच्या मार्फत तोंडी दिला जाऊ शकतो किंवा प्रत्यक्ष कुठल्या तरी व्यक्तीच्या मार्फत तोंडी दिला जाऊ शकतो। आपल्या संविधानानुसार व्यक्तीला अटकेत गेल्यानंतर एक फोन कॉल करण्याची मुभा असते, तर तसा फोन कॉलही ज्योती मल्होत्राचा झाला असेल, तिच्या नजीकच्या निकटच्या नातेवाईकांना याविषयीचा निरोप दिला गेला असेल, तिला वकिलांशी बोलण्याची संधी दिली गेली असेल, तर त्यावेळी सुद्धा ती एखादा निरोप पाठवू शकते। पण नक्कीच हा सर्वसामान्य निरोप नाहीये। ज्या अर्थी चिठ्ठीमध्ये ती फ्रूट्स लादे अशा स्वरूपाचं म्हणते, तर फ्रूट्स लादे याचा अर्थ सोमेश, ज्या पद्धतीने ही चिठ्ठी लिहिलेली आणि ज्या पद्धतीची रचना आहे या चिठ्ठीची, छोटासा संदेश आहे पण त्याच्यामध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द वापरलेत, त्यामुळे ते कोडवर्ड असण्याची आपली शक्यता अगदी योग्य आहे। आणि या संदर्भामध्ये वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल। तर भारतीय गुप्तहेरांची कुठेतरी माहिती काढण्यासाठी ज्योतीचा वापर केला जात होता पाकिस्तानकडनं, असं कळतंय। तर ISIचा अली हसन आणि ज्योती मल्होत्राचं चॅट काय याच्यावरती एक नजर टाकूया। जब आप गए थे अटारी, वहां प्रोटोकॉल किस किस को मिला था असा प्रश्न अली हसनने विचारला होता। याच्यावरती किसको मिला, मुझे तो मिला नहीं असं उत्तर ज्योतीने दिलंय। इट मीन्स कोई अंडर कवर पर्सन हो, जैसे यार पता चल जाता है देखकर, अशा पद्धतीने कोणी अंडर कवर एजंट होता का असा प्रश्न केलेला आहे अली हसन ने ज्योतीला। आपको कैसे निकालना था या उसको अंदर लेकर आना था, इट्स माय मैटर। उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने, रूम में दोनों को बैठा देना था, अभी लगे रहो अशा आशयाचा व्हॉट्सॲप चॅट आहे। नहीं इतने पागल थोड़ी ना थे वो असं प्रत्युत्तर ज्योतीने यावरती दिलंय। थोडक्यात या सगळ्यातनं कुठेतरी या एजंट्सवरती नजर ठेव किंवा गुरुद्वाऱ्यामध्ये त्याला घेऊन ये असा आशय असावा असं म्हटलं जातंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।